नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 10वा धडा आहे त्याचं नाव काय? ठेस. आणि हा ठेसचा दुसरा सीझन आहे. कोणता? दुसरा. तर चला बघूया आपण दुसऱ्या सीझन मध्ये काय बघणार आहे. 7 मिठाई की पतीली न आए कोई बात नहीं, 3 जोड़ी फैशनेबल चिक और पटेर की 2 शीतल पार्टिया के बिना आएगी मानू तो, भाभी ने हंसकर कहा, बेरंग वापस. म्हणजे इथे काय म्हणाले आहे, जेव्हा ती येणार त्याच्यासोबत मिठाई तुम्ही नाही देऊया, कोई बात नाही, त्याच कोणताही बातमी नाही. म्हणून त्याने काय सांगितले आहे की तुम्ही जेव्हा मिठाईचे डब्बे, पतेली म्हणजे बॉक्स किंवा चौखटे नाही देणार काही हरकत नाही, पण 3 जोडी फॅशनेबल चिक, चिक म्हणजे चटई, आणि पटेर हा शीतल पाटिया ते ते नाही घेऊन येणार तर जे वहिनी आहे त्याने हसून काय म्हणाले, बेरंग वापस, म्हणजे त्याला कोणताही रंग नाही लागणार आणि ते परत येणार असा. इसलिए एक सप्ताह पहले ही से ही सिरचन को बुलाकर काम पर तैनात करवा दिया था. म्हणून एक हफ्ता पूर्वी ही त्यांना बोलवून ते काम मधून तैनात केलेले होते, म्हणजे कार्य करायचं हे असा. माँ ने देखा सिरचन इस बार नई धोती दूंगी, असली मोहर छापवाली धोती. तेवढ्यात आई म्हणाली की सिरचन बघ, तुला मी ह्या कार्यासाठी काय देणार आहे, एक नवीन धोती देणार आहे, आणि धोती पण कसे, मोहर छापवाली. कोणती धोती? मोहर छाप धोती देणार आहे. मन लगाकर ऐसा काम करो की देखने वाला देखते ही रह जाए. आणि मनापासून असा कार्य कर की बघणारवाला जे आहे ते बघून लागले आहे, असा त्याने म्हणाले. पान जैसी पतली छुरी से बांस की तिल्लियां और कमानिया को चिकनाता हुआ सिरचन अपने कामों में लग गया. हा ऐकून सिरचन काय केले, पान जशी पतली छुरी, छुरी म्हणजे चाकू, चाकू घेऊन बांसची जे तितली म्हणजे बांसची जे तिलिया आहे त्यांना कापून हा कार्य सुरू केला. रंगीन सुतलियों के जब्बे डालकर वो चिक बुनने बैठा, आणि रंगीन सुतलियांचा जब्बे घेऊन ते बुनून लागले, म्हणजे कार्याची सुरुवात केली. 1.5 हाथ की बिनाई देखकर ही लोग समझ गए कि इस बार एकदम नए फैशन की चीज बन रही है. आणि तिला बघून लोकांना असे वाटले की हा नवीन काही बनवत आहे. मजली भाभी से नहीं रह गया, पर्दे की आड़ से बोली, पहले ऐसा जानती कि मोहर छाप वाली धोती देने से ही अच्छी चीज बनती है तो भैया को खबर भेज देती. त्यात जे मजली भाती, त्यात ते मजली वहिनी, मजली म्हणजे जे दुसऱ्या नंबरची होती, त्यांनी म्हणाली की मला असं पडदेत आड म्हणजे पडदेच्या बाजूला उभी राहिली होती आणि म्हणाली की मला असं पहिल्यांदाही माहित होता, तर मी पण हे धोती म्हणजे आपल्या भाऊचं हे धोती खबर म्हणजे त्याला हा खबर देत होती की मला पण धोती घेऊन ये, मी पण असा बनवणार आहे असा. काम में मस्त सिरचन के कानों में बात पड गई, आणि त्यातून सिरचन जे आहे ते काम करत होता आणि त्याचा कानात हा बातमी गेली. मोहर छाप वाली धोती के साथ रेशमी कुर्ता देने पर भी ऐसी चीज नहीं बनती बहुरिया. त्यातून त्याने उत्तर दिले की मोहर छाप वाली धोती म्हणजे तुम्ही असं मोहर छाप वाली धोती तू मला देणार, याबद्दल मी तुम्हाला ही मी नाही बनवून देणार आहे. कोणती रेशमची जी कुर्ती आहे ते नाही बनवून देणार आहे सुनबाई, असा म्हणाले. मानू दीदी काकी की सबसे छोटी बेटी है. तेवढ्यात तो म्हणाले, जे मानू दीदी म्हणजे मानू ताई जे आहे ते काकीची सर्व छोटी म्हणजे खूपच लहान मुलगी आहे. मानू दीदी का दुल्हा अफसर आदमी आहे, आणि मानू जी ताई आहे त्याचा दुल्हा म्हणजे नवरा जो आहे ते अफसर आदमी आहे, अफसर माणूस आहे. मजली भाभी का मुंह लटक गया. हा ऐकून जे वहिनी होती त्याचा मुंह लटकला, म्हणजे ती क्रोधातून आली. मेरी चाची ने फुसफुसाकर कहा, किससे बात कर रही हो. तेवढ्यात जे लेखक आहे त्यांची काकी हा फुसफुसून म्हणजे बोलत होते की तुम्ही कोणासोबत बोलत आहे. मोहर छाप वाली धोती नहीं
मुंगिया लड्डू बेटी की विदाई के समय रोज मिठाई जो खाने को मिलेगी. तेवढ्यात तो म्हणाले त्याला धोती नाही पाहिजे, त्याला काय पाहिजे की लग्न आहे आणि लग्नातून ते मुंगिया लड्डू म्हणजे मूगचा लड्डू हा त्यांना खायचा आहे आणि मुलगीचं जे विदाई आहे त्या रोज म्हणजे सगळा रोज त्यांनी हा मिठाई खाण्याला भेटणार आहे. हे तुम्ही बघा. देखती न दूसरे दिन चीक की पहिली पाती में 7 तारे जगमगा उठे. तेवढ्यात दुसऱ्या दिवशी हा जो बनवत होता त्याचं 7 तारे म्हणजे खूपच चांगले काम करत होते. 7 रंग के सत भैया तारा. काय म्हणाले आहे? 7 रंगाचे सत भैया म्हणजे 7 भाऊ तारा असं म्हणाले आहे. अपने काम में मग्न सिरचन को खाने पीने की सुध नहीं रहती. त्या जेव्हा आपलं काम करत होते त्यातून त्याला काहीही सुध नाही होते, ना खायचं ना पियचं. चिक में सुतली के फंदे बघा, चिक में सुतली के फंदे डालकर उसने पास पडे सूप पर निगाह डाली. चिवरा और गुड़ का एक सुखा ढेला. तेवढा बनवत बनवत त्यांना काय पाहिले की एका सुपामध्ये काय दिले आहे? चुडा आणि गुड़ याचा हात ठेवले आहे. मैंने लक्ष्य किया की सिरचन की नाक के पास 2 रेखाएं उभर आई. तेवढ्यात मी पाहिले की सिरचन याचा नाकावर 2 रेखाएं म्हणजे 2 रेखाएं उभर झाली. मैं दौड़कर माँ के पास गया. मी तिथून कुठे गेले? आईच्या कडे गेले. माँ, आज सिरचन को कलेवा किसने दिया है? तेवढ्यात तो म्हणाले, आई, आज सिरचनला कलेवा. कलेवा म्हणजे नाश्ता, ज्यांना नारी असं पण म्हणतात. कोणी दिला आहे? सिर्फ चूरा और गुड़. काय दिलं होता? सिर्फ चूरा अजून गुड़. माँ रसोई के अंदर पकवान आदि बनाने में व्यस्त थी आणि आई जे होती ते रसोई घर मध्ये पकवान आणि मिठाई या बनवण्यातून व्यस्त झालेली होती. बोली, अरे मजली, सिरचन को बुंदिया क्यों नहीं देती? आणि तेवढ्यात तो म्हणाली, सुन बाई, तू सिरचनला बुंदिया का नाही दिली? बुंदिया में नहीं खाता काकी. तेवढ्यात सिरचन काय म्हणाले? मी बुंदिया नाही खाते. सिरचन के मुंह पर चिवरा भरा हुआ था आणि त्याचा तोंडावर काय भरत होते? चिवरा. गुड़ का ढेला सूप के एक किनारे पर पड़ा रहा आणि जे गुड़चा ढेला होता ते सूपच एक किनाऱ्यावर पडला होता. अच्युता अच्युता म्हणजे त्यांना कोणीही घेतला नव्हता. माँ की बोली सुनते ही मजली भाभी की भुएं तन गई. आणि आईचं बोलणं ऐकून किंवा बोलताना ते वहिनी जे होती त्यांचं बोहे बोहे म्हणजे ते ते उभे राहिले. मुठ्ठीभर बुंदिया सूप में फेककर चली गई. तेवढ्यात तो काय केली? मुठ्ठी म्हणजे हातात जिती बुंदिया घेतात ते सूपवर टाकून गेली. सिरचन ने पाणी पीकर कहा. तेवढ्यात सिरचन जे आहे त्यांनी पाणी पिले आणि म्हणाले, बघा काय म्हणाले आहे. मछली बहुरानी अपने मेके से आई हुई मिठाई भी इसी तरह हाथ खोलकर बांटती है क्या? तेवढ्यात तो काय म्हणाले की वहिनी, जसं तुमचं माहेरी मिठाई येतात तेवढ्यात पण तुम्ही असंही मिठाई देतात का लोकांना? असे त्यांनी बोलले. बस मछली भाभी अपने कमरे में बैठकर रोने लगी. तेवढ्यात जी वहिनी होती ते आपले खोडीवर गेली आणि रडू लागली. चाची ने माँ के पास जाकर कहा. तेवढ्यात जे काकी होती ते आईकडे गेली आणि म्हणाली, मुंह लगाने से सिरचन पर चढेगा ही ना. तेवढ्यात तो म्हणाली, जेव्हा तुम्ही त्यांना बोलणार तेव्हाही ते लागणार आहे, तेव्हाही त्यांना बोलणार आहे. किसी के नैयर ससुराल की बात क्यों करेगा वो? आणि त्याला काही झालेलं आहे का? ते काय बातमी करणार कोणाचा मायके कोणाचा माहेरी किंवा ससुरालीचं असं. मछली भाभी माँ की दुलारी बहू है. आणि काय बनाली आहे की आईची खूपच दुलारी कोण होती? वहिनी होती. माँ तमकर बाहर आई. सिरचन तुम काम करने आए हो, अपना काम करो. तेवढ्यात तो काय म्हणाली, तू काम करायला इथे आले आहेत तर आपला काम करा. असा बहुओं से बात कुट्टी करने की क्या जरूरत है? तुला सुनबाई सोबत हा बातमी करायचं काय गरज आहे? जिस चीज की जरूरत है मुझसे कहो. तुम्हाला जो पाहिजे तू मला सांग. असं. सिरचन का मुंह लाल हो गया. तेवढ्यात सिरचनचं मुंह काय झाला? तोंड कसं झाला? लाल झाला. म्हणजे त्याला क्रोध आला. उसने कोई जवाब नहीं दिया. त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.
बांस में टंगे हुए अधुरे चिक में फंदे डालने लगा आणि तेवढा जो बांध होते जे अर्ध होतं त्यातून फंदे टाकलं असं चाललं होता. आता बघा, मानू पान सजाकर बाहर बैठक खाने में भेज रही थी आणि मानू काय करत होती, पानला सजवून बैठक खाने यातून देत होती. चुपके से पान का एक बेड़ा सिरचन को देती हुई इधर उधर देखकर बोली. तेवढ्यात सिरचनला चुपकं म्हणजे चोरीतून पानचं बिडा हा देऊन इधर उधर इथे तिथे बघून म्हणाली, सिरचन दादा, काम काज का घर है, 5 तरह के लोग हैं, 5 किस्म की बात करेंगे, तुम किसी की बात पर कान मत देना. तेवढ्यात तो म्हणाली की लग्नाचं सिरचन भाऊ, कामकाजचं हा घर आहे, 5 तरह म्हणजे 5 तऱ्हाचा लोक इथे आहेत, तुम्ही काहीही तुमचा काहीही बातमीचा तुम्ही वाईट नको मानू, तुम्ही स्वतःचं काम करा, जाऊ द्या असं म्हणाली. सिरचन ने मुस्कुराकर पान का बीड़ा मुंह में ले लिया. तेवढ्यात ते हसून आणि आनंदित ते पानचा बिडा तोंडावर टाकले. चाची अपने कमरे से निकल रही थी. तेवढ्यात जे काकी होती ते आपल्या खोडीतून बाहेर निघाली होती. सिरचन के पान खाते देखकर अवाक हो गई. तेवढ्यात तिने बघितले की सिरचन पान खात होता आणि ते अवाक झाली, म्हणजे हिला कोण दिलं असं त्यांना वाटतं. सिरचन ने चाची को अपनी ओर अचरज से घूरते देखा. तेवढ्यात सिरचनने पाहिलं की काकी जे आहे त्याला खूपच क्रोधातून बघत आहे. छोटी चाची जरा अपनी डिबिया का गमकौवा जर्दा खिलाना. तेवढ्यात तो म्हणाला की काकी म्हणजे लहान काकी, तुम्ही आपल्या डिब्यामध्ये जे गमकौवा जर्दा आहे तो मला द्या असं त्यांनी बोलले. बहुत दिन हुए चाची कई कारणों से जली भुनी रहती थी सिरचन से आणि खूपच कारणमध्ये ते त्याला जली भुनी राहत होती, म्हणजे त्याची बोलत नाही होती. गुस्सा उतारने का ऐसा मौका फिर नहीं मिल सकता आणि तो म्हणाली, आता मला दुसरा मौका नाही मिळणार त्याचा ती क्रोध करायचा. झनकती हुई बोली, तुम्हारी बडी हुई जीभ में आग लगे. तेवढ्यात तो काय म्हणाली, तुमचा बडी म्हणजे खूपच मोठ्या जीभ जे आहे त्यातून आग लागली होती का असा. घर में भी पान और गमकौवा जर्दा खाते हो आणि घरातून पण तुम्ही काय पान आणि गमकौवा जर्दा असं खात होतं का असं त्यांनी म्हणाले. चटोर कहीं के आणि काय म्हणाले, चटोर. मेरा कलेजा धडक उठा. तेवढ्यात लेखक म्हणाले आहे की माझा जो हृदय ते धडधड करू लागला. हो गया सत्यानाश, झाला आता सत्यानाश असा. बस सिरचन की उंगलियों में सुतली के फंदे पड गए आणि तेवढ्यात सिरचन जे आहे त्याच्या उंगलीवर फंदे पडायला लागले. मानो कुछ देर तक वो चुपचाप बैठा पान में गुलता रहा. तेवढ्यात काय असं झालं की जे फंदे आहेत त्यातून अडकून त्याने काम केलेला सुरुवात केले आणि काही क्षणात असं झालं की त्याचा फंदा होता त्या त्यांच्या उंगलीवर राहिले आणि त्याचा जो पान होता जे खात होता त्या गोल गोल त्या तोंडावर करत लागला. फिर अचानक उठकर पिछवाड़े पीक थूक आया आणि अचानक उठला आणि पिछवाड़े म्हणजे तिथे बसला होता त्याच्या पाठीमागे ती थुकला. अपनी छुरी हसिया वगैरे समेट संभाल कर झोले में रखा आणि काय केले, जे सगळं त्याचा हतियार होता किंवा हसिया वगैरे संभाल कर कुठे जिला आपल्या झोलामध्ये ठेवला. टंगी हुई अधूरी चीक पर एक निगाह डाली और हनहनाता हुआ आंगन से बाहर निकला. तेवढ्यात ते काय केले की जे अधुरे कार्य होते जे बनवत होते ते अधुरे कार्य होते, एक निगाह पाहिले आणि बोलून बोलून असा अंगणातून बाहेर आला. मानो कुछ नहीं बोली, चुपचाप अधूरी चिक को देखती ही रही. सातों तार मंद पड गए. तेवढ्यात मानू पाहिले पण काहीही बोलली नाही. अधुरी चिक म्हणजे ते पूर्ण न झालेली होती. अधुरी चिक बघून त्याचा सारे तार कसं होतं, मंद पडू लागलं होता. माँ बोली, जाने दे बेटी, जी छोटा मत कर, मानू मेले से खरीद कर भेज दूंगी. तेवढ्यात आई काय म्हणाली, जाऊ दे मुलगी, मी मेलामधून तुला घेऊन येणार असं त्यांनी बोलले. मैं सिरचन को मनाने गया. तेवढ्यात लेखक काय म्हणाले, मी सिरचनला मानवून गेले. देखा एक फटी हुई शीतल पाटी पर लेटकर वो कुछ सोच रहा था. तेवढ्यात मी बघितले की एक फटी मतलब फाटली शीतल पाटी म्हणजे फाटली चटाईमध्ये लेटून काही विचार करत होता. मुझे देखते ही बोला, मला बघूनही म्हणाले, बबुआजी अब नहीं. तेवढ्यात को मला बबुआजी म्हणजे आता नाही, बबुआ म्हणजे माणूस किंवा आता नाही. कान पकडता हूं अब नहीं,
मी कान पकडत आहे आता नाही. मोहर छाप वाली धोती लेकर क्या करूंगा. तेवढ्यात तो म्हणाले, मी मोहर छाप वाली धोती घेऊन काय करणार आहे. कोण पहनेगा, कोणीही पहनणार आहे. ससुरी खुद मरी, बेटे बेटियों को ले गई अपने साथ. तेवढ्यात तो काय म्हणाले, ससुरी म्हणजे असं म्हणतात की ससुरी की आपल्या तर गेली, माझा मुलगा किंवा मुलगीला पण घेऊन गेली. बबुआ जी मेरी घरवाले जिंदा रहती तो मैं ऐसी दुर्दशा भोगता क्या. तेवढ्यात तो म्हणाली, माझी घरवाली म्हणजे माझी बायको जिवंत राहतील तर मी असं दुर्दशा बघते का नाही. यह शीतल पाटी उसी की बुनी हुई है. हा शीतल पाटी तिनेही बनवली होती. इस शीतल पाटी को छूकर कहता हूं. आणि काय म्हणाले, या शीतल पाटी यांना बघून मी म्हणाले आहे. बघा काय म्हणाते. आता बघा, आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो की जे कार्य करतात, जे लोक कार्य करतात, कलाकार लोक कार्य करतात, ते छोटे मोठे नाहीत. जे आपल्या घरात येतात त्यांना सर्व चीज द्यायचं, खायचं पियायचं सगळं देतात. असं नाही करायचं की ती खाऊन बघणार आहे का, खाऊन त्याला नाही देणार आहे का. तर असं वाटते की खूपच लोक असं करते की त्यामध्ये कसे केलेले आहे कसं नाही केलेले आहे त्यांचा खूपच वाईट वाटते. तेवढ्यात असं लोक तुमच्या घरी जेव्हा येतात तेव्हा हा सगळे कार्य तुम्ही त्यांना द्या. धन्यवाद.